टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। राज्यात प्रचंड चुरशीचे झालेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान पार पडले। गतवर्षीच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत मोठी घसरण पाहायला मिळाली। रात्री उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी 51.46% मतदान झालं। दरम्यान आदिवासी भागात दुपारी पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं निदर्शनास आलं। शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीकडून आव्हान दिले आहे। जुन्नरमधील दुर्गम आदिवासी भागापासून ते हडपसरमधील आयटी पार्क पर्यंत पसरलेल्या या मतदारसंघात गेल्या 1 महिन्यांपासून रंगतदार प्रचार झाला। दोन्ही बाजूंकडून प्रचंड शक्ती लावण्यात आली होती, मात्र प्रत्यक्ष मतदानात ही चुरस दिसली नाही। त्यामुळे दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढली आहे। गेल्या वेळीपेक्षा 8.4% मतदान कमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सोमवारी शांततेच्या वातावरणात मतदान पार पडले। गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं। सकाळी खेड तालुक्यातील 6 मतदान केंद्रे, लोणी काळपूर येथील एका केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाले। यंत्रातील दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, भोसरी आणि हडपसर मतदारसंघात अपेक्षित असे मतदान झाले नाही। नागरिकांनी सकाळी उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडून मतदान केले, परंतु दुपारनंतर मात्र गर्दी ओसरली। शिरूर लोकसभा मतदारसंघात सरासरी 51.46% मतदानाची नोंद झाल्याचा अंदाज आहे। मतदानाची अंतिम अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जारी केल्याचा आणि या टक्केवारीवर काही अंशी बदल होण्याची शक्यता आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।